La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची ए तू घे ना सुजाता. नाही बाबा उदारच आहे का तुझ्या? तिचे बाबा नेहमी सुधार होतात. आपल्याच बाबांच्या हातून पैसे सुटत नाहीत. अगं तिच्या घरी झाड आहे पैशाचं, तुझ्याकडे आहे का? मला सांग, तुझी ती सेक्रेटरी रुजू झाली का कामावरती? ती सोमवारपासून जॉईन होते. तिला राहायला जागा नाही आहे, त्यामुळे आपल्या गेस्ट हाऊस मध्ये उतरवायची सोय करतोय. आपल्या कंपनीच्या गेस्ट हाऊसवर? मग गेस्ट आले की ते कुठे राहणार? अगं तात्पुरती ग, तिला कंपनीचा फ्लॅट मिळतोय लगेच. मग ठीक आहे, कारण बाहेरगावचे कितीतरी गेस्ट येतात तुझे, मग ते आले की त्यांचा पाहुणचार कुठे करणार? घे घे, देते देते. ती बघ हात चुकली. हे घे. हे घे मनीषा. हे घे सुजाता. अगं नाही, मला नको. का? मला अगं काल रात्री ताप होता, त्यापेक्षा मी त्या लिमलेटच्या गोळ्या घेते. अगं हे ग, आवडतात ना तुला या गोळ्या? मग खा ना. अगं नाही, खरंच नको. अगं करू. तुला नको तर घे आणि मला दे, मी तरी खाते. घे लवकर. ही बघ खादाड. नको का छळू तिला? नकोय ना तिला, जाऊ दे. हे घे. अरे हा सॉरी सॉरी, लिमलेटच्या हव्यात ना गोळ्या, मी विसरले. हे घे. सुजाता, काय झालं तुला? काय झालं सुजाता? सुजाता काय झालं? अरे बापरे. बस बस हळू हळू हळू. काय झालं? बरं नाही वाटत आहे का? थांब, डोकं टेक, डोकं टेक. एक काम कर, बाईंना बोलणार ना. हो हो, मी बाईंना बोलून आणते. हिच्याकडे लक्ष दे. हातात. सुजाता काय झालं? जेवलीस ना? गोळ्याने तर त्रास नाही झाला ना? पाणी घेते. पाणी पी. पाणी. सुजाता, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? आता बाई येतीलच. हो हो करते. पण तू फोन का केला होतास? म्हणजे इतके मिस कॉल्स दिलेस, काही महत्वाचं काम होतं का? महत्वाचं काम आहे म्हणूनच फोन केला. मला फोनवर उगाच गप्पा ठोकायची सवय नाहीये प्रेरणा. ठीक आहे ठीक आहे, सांग काय हवंय, काय मिळत नाहीये तुला आता? मला ती आपल्या सुरतच्या युनिटची फाईल हवी. कुठे असेल? हो, ती सुरतच्या युनिटची फाईल. काय झालं बेटा? विकास एक मिनिट. बाई सुजाताला चक्कर आली. काय? हो, चक चक. विकास, मी तुला करते फोन, इट्स अन इमर्जन्सी. प्रेरणा ऐक माझं. प्रेरणा, इट्स इम्पॉर्टंट. चक्कर कशी आली? तुझा पुढे मी आले. हो हो. प्रेरणा,
कशाचा सिरियसनेस नाही. नॉनसेन्स. बाई येतच. काय झालं तिला? काय नाही, तुला थोडं बरं वाटतंय, झोपली येते. पाणी दिलंय तिला. आता काय करायचं? बाई येते. तिला अशी चक्कर काय येते पण? बरं बाई कुठे आहेत? मी त्यांना बोलावलंय ग. येतील येतील ते बहुतेक. बरं एक काम कर, तू जा पटकन आणि बाईंना घेऊनच ये. हो हो चालेल चालेल. जा जरा लवकर जा. मी आणते हा. हिला बघा हा. हो हो घेतो. सुजात मी येते हा. हा लवकर ये. सुजाता थांब, आता बाई येते ना. सुजाता बाई आली सुजाता. ए बेटा सुजात जरा धर ग मनीषा. वारा घाल तिला. पाणी दे. पाटील बाईंना जाऊन सांग. हा जा लवकर. सुजाता बरं वाटतंय ना बाळा? पाणी पी जरा. शाबास. सावकाश सावकाश. ठसका लागेल नाही तर. बरी आहेस का बेटा? हो बरी. माहित नाही अचानक का झालं हिला असं. हो मी त्यांना चिंचेच्या गोळ्या आणि लेमोनेटच्या गोळ्या देत होती. माहित नाही असं का झालं अचानक. काळजी नको करूस. वाटेल ना बरं. बाई गंडू दादा बोलला तुम्ही इथे आहे म्हणून. बरं मग सुजाता काय झालं तिला? बाई तिला चक्कर आली आणि ती कोसळली. काय? हो सुजाताला चक्कर आली? हो. का तुमची आपसात भांडणं वगैरे झाली आहेत का? नाही भांडण नाही. मग हा बाई आम्ही बसलेलो, ती अचानक खाली कोसळली. चला ना जरा तुम्ही. देवा रे, एक मिनिट स्वस्त बसू देत नाहीत या कार्ट्या. चला चला. बरं वाटतंय का बाळ आता? बिचारी. बाई या सुजाता. काय झालं? चक्कर आली बघा ना बाई. कशाला एवढी तडतड करायची? काय ग, शांत बसवतच नाही ना तुला? हा बाई. हो काही नाही हो. उन्हात फिरायचं, वाटेल ते खायचं. बघा चिंचगोळे दिसतायत. मग चक्कर नाही येणार तर काय होणार? पण बाई तिने काहीच नाही खाल्लेलं. हो तू गप्प बसा. उगाच नाटकं नुसती. बाई आपण आधी प्रथमोपचाराचं बघूया ना. जागा आपल्या स्टाफ रूम मधनं फर्स्ट एड किट घेऊन ये. आणि त्याच्यामध्ये एखादं एनर्जी ड्रिंक असेल ते दिल्यावर बरं वाटेल हिला. प्रथमोपचार. अगं फर्स्ट एड किट जा ना. मला नाही माहित ना पण. मॅडम कुठे ठेवली असेल प्रथमोपचाराची पेटी? कसली पेटी? नाहीये. काय म्हणजे? म्हणजे काय, ती रिकामी आहे, त्याच्यात काही नाहीये. बाई असं कसं शक्य? प्रत्येक शाळेत ती असणं गरजेचं आहे. इट्स कंपल्सरी. अहो तुमच्या मुंबईत असेल, इथे तसलं काही नाहीये. आणि ऐन वेळी काही घातपात झाला, अपघात झाला म्हणजे मग कुठे पळापळ करायची अशा वेळेला? काही होत नाही इथे. पण मी म्हणते लागेपर्यंत कशाला करा एवढी दंगामस्ती? मॅडम अपघात काही सांगून होता. जाऊ दे, वाद घालण्यात काही अर्थ नाही. निशा जा पटकन लिंबू पाणी मीठ साखर घेऊन ये. लवकर ये. हा बरं वाटेल बाळ. थांबा, तुम्ही यांना डोक्यावर चढवू नका एवढं. अहो यांना सवयच आहे याची. शाळा चुकवायच्या नुसत्या युक्त्या आहेत या. बाई हिच्या अंगात ताप आहे, हिला घरी धाडायला हवंय आपल्याला. अहो घरी गेल्यावर ताबडतोब उतरतो की नाही बघा ताप. बाई चांगलं 101 टेम्परेचर असेल
डॉक्टरला दाखवायला हवंय. बघा तरी हात लावून. आहे की नाही? आय एम सॉरी मॅडम, पण मुली अभ्यास नाही करत, नुसतं पाठांतर करतात. विद्यार्थी नाही घडवत होत, नुसते परीक्षार्थी तयार करतोय. पण काय साधलं? या प्रयोगामुळे विद्यार्थिनींच्या हे लक्षात आलंय की ज्या वेळेला आपण त्यांना पेपर दाखवतो किंवा पेपर देतो, मार्क सांगतो, त्यावेळेला आपण फक्त त्यांना एवढंच सांगतो की काय बरोबर आहे आणि त्याच्यासाठी किती मार्क पडलेत. पण नेमकं उत्तर लिहिताना किंवा पेपर सोडवताना काय चुकलंय किंवा त्या कुठे कमी पडतायत, त्यांनी कुठे जास्त परिश्रम घ्यायला पाहिजेत, हे सांगितलंच जात नाही ना या पद्धतीमध्ये. पण असा प्रयोग केल्यानंतर तो एकच धडा त्या इतक्या वेळेला वाचतात, त्या धड्यामध्ये आपल्या चुका कुठे झाल्या आहेत याचं आकलन करतात, स्वतःला समजून घेतात. त्यामुळे पुन्हा जेव्हा परीक्षा द्यायची वेळ येते त्यावेळेला तो धडा त्यांना अगदी मुखोद्गत झालेला असतो. म्हणजे परीक्षेची भीती आणि त्यापोटी केला जाणारा अभ्यास यापेक्षा कुतूहल म्हणून जे वाचलेले धडे आणि नकळत गोळा होणारं ज्ञान म्हणजे पाटील बाई तुमच्या लक्षात येतंय का? हे जे मार्क वगैरे आहे ना ते दुय्यम बिन महत्वाचं ठरलंय. मग असं करा, तुम्हीच तिला घरी नेऊन सोडा ना. आम्हाला वर्ग आहेत. की तुमची परवानगी असेल तर मला आवडेल तिच्या बरोबर जायला. बाई शाबास शाबास. घे सुजाता, घोटभर पिऊन घे. चला त्याच्याला सावकाश. शाबास. बस. घे. तिचं दप्तर द्या ग मला. ये बेटा उठ, आपण घरी जाऊ. सावकाश जा. तिला जरा धर. येते ना मॅडम? नीट जा. हळू बेटा. गणप्या, ए गणप्या, कुठे निघालास? आधी सायकल काढ आणि त्या सुजाताला घरी नेऊन सोड प्रेरणाताईंबरोबर. काय झालं? काही नाही रे, जरासं कुठे अंग गरम झालं तर सुरू झाली नाटकं या मुलींची. अंगठे धरून उभं करा तिला, सगळा ताप बीप पळून जाईल एकदाचा. जाऊ दे, जा तू तिला नेऊन घरी सोड. हो हो, सोडतो मी तिला. गोष्ट उमलत्या मनाची. सांभाळून धरा. हो मी नीट धरलं. चला आता बरं वाटतंय ना तुला? मॅडम येतो. हो हो या. सावकाश सुजाता. हो हो हो. चला, घरी जाऊ लवकर जायचंय आपण. ना हा? बाहेर? घरी गेल्यावर आराम करायचा. ए हा? तुम्ही कुठे निघालात? आजारी माणूस पाहिलं नाही का कधी? आणि ताप तो किती? 300. चला वर्गात जा आपापल्या. वर्गात जा म्हणते ना. आणि पुस्तकं उघडून बसा. मी कुलकर्णीबाईंना पाठवते वर्गावर. जा. मॅडम अण्णांनी परवानगी दिली आहे. पण तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. कुठले नियम? हे काम सुरू असताना आवाज होता कामा नये. मुली आहेत, अगदी तोंड गप्प ठेवून तर काम करणार नाही. बरं बरं. रंगाची सांडासांडी आणि कचरा झालेला चालणार नाही. जेवढा खर्च मंजूर झालाय त्यापेक्षा एक दमडीही अधिक मिळणार नाही. अजून काही? हो, हे काम वेळेतच पूर्ण व्हायला हवंय. रात्र व्हायच्या आत.
मी म्हटल्याप्रमाणे नियमांचं उल्लंघन होणार नाही मॅडम. मोबाईल बाबांनी नवीन घेतला. अगं नाही ग. अरे हा हा तर प्रेरणादायीचा मोबाईल आहे, माझ्याकडे राहिला आता. ए मनीषा, हा आपण तो देऊन येऊया का? हो हो बघ ना, कोणाचा तरी फोन येतोय सारखा. हो ना. ए मी काय म्हणते, तुम्ही ना कुलकर्णीबाई आला ना की आम्हाला सांगा. अरे आम्ही येणारच तितक्यात, पण तरी तुम्ही सांगा. हा जा जा. आपण ना द्यायला पाहिजे ना. चल चल लवकर. आपण ना पळत पळत सगळे पळत पळतच येऊया. हो, हो. चल 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 लवकर. आम्ही येतो. हो हो आम्ही येतो. हा सांग लवकर या. हो 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 ही बघ कॉल. हा पण एक सारखा वाजतो. हो ना, बाई कुठे गेले असतील? हो ना. तुम्ही कुठे पळताय? का तुम्हाला लागण लागली आहे साथीची? अख्खा वर्ग घरी जातोय का? नाही. नाही बाई, ते काय ना प्रेरणाबाईचा मोबाईल माझ्याकडे राहिलाय. हो. राहू दे. त्यांना अर्जंट बोलायचंय का कोणाशी? नाही पण एक सारखा फोन वाजतोय. हो ना. असू दे, त्याची काळजी नको तुम्हाला. आण इकडे. पळा वर्गात. पळा म्हणते ना. चल चल चल. या मोबाईलने पण ना सतवलंय. 6व्या पोटासारखा चिकटलाय हल्ली. प्रेरणाताई. गोष्ट उमलत्या मनाची. सावकाश ये बस. सुजाताची आई ये. आराम आराम बस. बघ सुजाताची आई. गणपती जरा बोलवतो. सुजाता. सुजाता अगं काय झालं? अगं काय नाही आई, बरी आहे आता मी. ताप होता, जाऊ नको म्हणलं होतं ना मी. तुम्ही नका इतकी काळजी करू. डॉक्टरांकडे नेऊन आणलंय तिला. त्यांनी इंजेक्शन दिलंय, बरं वाटेल तिला. वर्गात अचानक चक्कर आली ना, त्यामुळे. सकाळी पण ताप होता ना, मी पाठवतच नव्हते तिला शाळेमध्ये, पण ही हट्टानच पेटली. बसा हा, चहा करते मी तुमच्यासाठी. नाही नाही नको. तसदी नका घेऊ तुम्ही. मलाही वर्गावरती तास आहे आता. पण मी सांगते तुम्हाला, तुम्ही तिला शाळेत धाडायलाच नको. आणि मला बोलवायचं ना शाळेत, मी आलेच ते घ्यायला. तुम्ही उगाचच त्रास घेतला. नाही मला त्रास अजिबात झाला नाही. खरं तर शाळेतनं तुम्हाला फोन केला असता तर तुम्ही घाबरून गेला असता, म्हणूनच आम्ही घेऊन आलो तिला. हो तेही खरंच. आणि तसं इतकं घाबरण्यासारखं काही नाही. साधी चक्कर आली होती आणि ताप आहे अंगात, म्हणून पाटीलबाईंनी घरी धाडून दिली. खरं सांगू का, जेव्हापासून तुम्ही आलायत ना शाळेत, या मुलींना एकही दिवस शाळा उडवायची नसते. रोज काय काय करतात सगळं मला सांगते. वह्या तपासायला लावल्या, भिंती रंगवून घेतल्या, सगळं सगळं सांगते. हेच काय, तिच्या बाबांचा फोन येतो ना, त्यांनाही फोनवर सगळं सांगत बसते. शाळेत असं झालं तसं झालं. गोड आहे तुमची मुलगी, हुशार आहे, अगदी चुणचुणीत आहे. तिला भाऊ बहीण नाही, एकुलती एक मुलगी आहे आमची. सगळे म्हणत होते एक मुलगाही असायला हवा.
पण मीच म्हणलं, मुली काय कमी पडतात का हो आजकाल कुठल्याही गोष्टीत? आम्ही ठरवलंय खूप खूप शिकवायचंय सुजाताला. छान. आणि सुजाताई खूप हुशार आहे, खूप पोटेन्शियल आहे तिच्यात. नक्की पूर्ण करेल तुमची सगळी स्वप्न. बरं, येऊ मी आता? हो. या. पाटीलबाई नाही सांगते फोन करून की सगळं ठीक आहे म्हणून. हो. हं? त्यांनाही काळजी वाटत असेल ना सुजाताची. अगदी. बेटा फोन कुठे ठेवला मी? अरे, फोन तेच बघ. नाही, पण येताना होता हातात. फोन कुठे गेला? डाव्या उजव्या बघा ना, इथेच असेल कुठेतरी. नाही नाही, एक मिनिट, नका नका शोधू. मनीषाकडे दिलाय. माझी एक विद्यार्थिनी आहे ना, तिच्याकडे दिला होता निघताना. बरं झालं बाई. फार महाग असतात नाही हे फोन. ही पण मला घेऊन मागत होती, आई फोन घेऊन दे, फोन घेऊन दे. मग तुम्ही घेऊन नाही ना दिलात? अजिबात नाही. काय ग, तुला काय गरज आहे फोनची एवढ्यात? बरं, येते. माझा तास आहे करणं. हो. हं? येते. नमस्कार. काळजी घ्या स्वतःची. चल. अरे, ते कशाला घेतोय? तू वाचणार आहेस का? काय बरं वाटतंय? चल, काय करून देऊ तुला खायला? भूक लागली असेल ना? हो, भूक लागली आहे. तुझ्या आवडीचं काही बनवून आहे. माझ्या आवडीचं? हो. का तुझ्या आवडीचं नाही? नाही ना. आता ताप आहे तर मग सूप प्यावं लागेल. करून देऊ? हा, चालेल. दे. चल, आणते करून. हो. अहो, ते काली मातेच्या हातामध्ये नाही का ते त्रिशूल असतो, तो सईच्या हातात सारखा मोबाईल. थोडी का तंद्री लागली का सारखं मोबाईलवर बोलत बसते. आणि विचारलं तर काय म्हणते, आईशी बोलत होती, जेवली का म्हणून. अजून नाही आली का? मी पण वाट बघतेय. त्या मुलीचं घर खूप लांब आहे का हो? छे हो, खेड्यात कसलं आलंय लांब आणि जवळ. हाकेच्या अंतरावर आहे सगळं. पण बसल्या असतील गप्पा मारत.